आणि सर्वच महिलांना आणि पुरुषांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याला आली आहे। तुम्ही पाहिलं असेल 250 पेक्षा जास्त स्टॉल आहेत। आपले कमिशनर आपल्या बरोबर आहेत, आंचल मॅडम आहेत आणि मला वाटतं ही खूप चांगला असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे घरगुती गोष्टी बनवणाऱ्या स्त्रिया आपल्या इथे प्रदर्शन करू शकतात आणि इथे चांगला फुटफॉल सुद्धा झालेला आहे। 5000 पेक्षा जास्त लोक 8 वाजता त्यांची विक्री झाली आहे, तर ही चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्र में आए दिन रेप बलात्कार जैसी घटनाएं हो रही हैं, कैसे देख महाराष्ट्र में, देश में हो या पूरे विश्व में ये जो घटना होती है इसका मैं तीव्र खंडन करती हूँ। और जब ये घटना होती है, एक तो होना ही नहीं चाहिए, पर होने के बाद डिटरेंट बहुत बुरी है। पुलिस की प्रॉम्प्ट एक्शन, लीगल एक्शन और ऐसे लॉज जो इन दरिंदों को उससे घबराहट हो और करने की हिम्मत भी ना हो। मला त्याचा खेद आहे, मला त्याचं दुःख आहे आणि हे असं होणं दुर्भाग्यशाली आहे आणि मला देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे की याच्यावर पूर्ण ॲक्शन घेऊन पुढे हे नाही होणार याची तसदीक घेतील। महाराष्ट्र में औरंगजेब की कब्रों को लेकर विवाद चल रहा है, कैसे देखते हैं इस विवाद को? मैं विवादों को, ऐसे प्रकार के विवादों को जो जिसमें डेप्थ नहीं है, मैं लोकहित से लेके विवादों की तरफ ध्यान देती हूँ, इसमें मैं ध्यान नहीं देती ज़्यादा। थैंक यू। मला वाटतं आता मी जसं सांगितलं की तुम्ही शिकता, जेव्हा लर्न ऑन हे जरुरी आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला तो सशक्तीकरणाचा सर्कल कंप्लीट करण्यासाठी जरुरी आहे की जे आपलं कौशल्य आहेत, कला आहेत, त्याच्याद्वारे जसं आपण घरच्यांना आनंदी करतो, घर चालवतो, ते जर बाहेर आपण घेतलं तर घरोघरी नेलं तर तुमच्या इन्कम पण येईल आणि लोकांना पण ते त्याच्यामुळे जसं घरी आनंद होतो, बाहेर सुद्धा आनंद होईल। थँक्यू।